नमस्ते मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती सोनवणे. आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं का मला खूप कामं असतात. मंदिराची जास्त कामं असतात. देवांची पूजा वगैरे करायची असते, स्वामींचा अभिषेक असतो आणि माझे 2-3 दिवस झाली साफसफाई चालली. त्याच्यामुळं मी सर्व मंदिर काढून वगैरे साफ केलं. पूर्ण धूळ वगैरे झाली होती मंदिरावर आणि महिन्यातून एकदा का होईना पूर्ण मंदिर असं स्वच्छ करत जावं. आता खूप धूळ बसते मंदिरावर. बघा, माझ्या मंदिरावर तर खूप धूळ झाली होती. पूर्ण ब्रशनी सर्व साफ केलं मी मंदिर खाली काढून. माझं मंदिर तर एवढं जड आहे ना, काही एकटीला उचलत पण नाही ते मंदिर. पूर्ण सागाचं मंदिर आहे. मी साफसफाई केली ती 2 दिवस झाले साफसफाई चालली म्हणून पूर्ण धूळ उडली मंदिरावर. मग ते मंदिर खाली उचलून मी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. आतमधून स्वच्छ कपड्याने वगैरे पुसून घेतलं. सागाचा असल्यामुळे त्याला पाणी नाही लावू शकत म्हणून सुक्या कपड्याने पुसून घेतलं. ती खाली जागा बघा पूर्ण घाण झाली होती जिथे मी मंदिर ठेवते. चिकट झालं होतं सर्व तेलाने. ती जागा स्वच्छ धुवून घेतली. गोमूत्र पाण्याने धुवून घेतली. पाण्यामध्ये गोमूत्र, हळद, थोडंसं लिक्विड टाकलं आणि त्यांनी स्वच्छ धुवून घेतलं. ते तेलाचे डाग निघतच नव्हते म्हणून मी घासून वैतागले. तेलाची बॉटल ठेवते ना मंदिराच्या खाली, पूर्ण तेलकट झालं होतं. महिन्यातून एकदा असं मंदिर पूर्ण काढून स्वच्छ करून घ्यायलाच हवं आहे. बघा आता किती स्वच्छ झालं. तर मंदिर असलं का असं हात वगैरे खाली जाऊन पुसता नाही येत, म्हणून महिन्यातून एकदाच असं पूर्ण काढून स्वच्छ करते. ओल्या कपड्याने साबणाच्या पाण्याने छान पुसून घेतलं. ते चिकट निघतच नव्हतं. खूप वेळ घासून वैतागले. फायनली झालं माझं साफ करून. बघा स्वच्छ झालं, सगळे डाग निघले. नंतर त्याच्यावर टेबल ठेवून टेबलवर मस्त छान नवीन कपडा वगैरे टाकला. आणि आता मला परत ते मंदिर उचलून ठेवायचं होतं. खूप जड असल्यामुळे मला ते एकटीला उचलत नव्हतं, पण मी कसं तरी उचलून ठेवलं. खूप हेवी आहे ते मंदिर, पण एकटीने उचललं मी कसं तरी. नंतर मग ते सर्व लटकन वगैरे, हार वगैरे धुतले होते मंदिराचे, ते अडकून घेतले. मंदिरांना अशा हार आणि फुलांशिवाय शोभा नाही. हे बघा मी दादरवरून आणले होते, 300 रुपये जोडी. खूप छान वाटतात मंदिराला. नंतर माझी अशी पूजा वगैरे झाली करून. स्वामींचा अभिषेक केला, पूजा केली. माझा गुरुवार असा प्रसन्न असतो. साई आला शाळेतून, बॅग वगैरे टाकलीन बसला मनी बरोबर खेळत. आज आमच्या मनूबाईचा बड्डे आहे, संध्याकाळी तिचा बड्डे करणार. बॅग बघा इथं टाकून दिले बेडवर. आज संध्याकाळी डोसे बनवणार, पीठ फुगायला ठेवले. मुलांचं खूप दिवस झालेलं डोसे बनव मम्मी. इकडं मनूला पाणी तापायला ठेवले. तिचा बड्डे तर तिला छान आंघोळ घालणार. साई जेवतोय, जेवून झालं का तिला आंघोळ घालेल. इकडे साई तिला आंघोळीला घेऊन जातोय, पण ती सारखी पळून येते बाथरूममधून. बघा तिला उचलून घेऊन जातो तर नाही जायचं तिला. नंतर छान आंघोळ झाली तिची. अंग पुसू देत नव्हती, नुसती ओरडत होती. एका जागेवर बसतच नाही आंघोळ झाल्यावर. आता अख्खा बेड वल्ला करेल, इकडं तिकडं पळेल. आंघोळ झाल्यावर छान वाटते, ती व्हाईट होते एकदम.